नासिक में मंत्री गिरीश महाजन ने बड़ा राजनीतिक दावा किया है। उन्होंने कहा कि कई दूसरे दलों के नगर सेवक बीजेपी में शामिल होने के इच्छुक है। महाजन ने बताया कि जलगांव, नासिक और अहिल्यानगर नगर सेवकों की गुट पंजीकरण विभागीय आयुक्त के पास की गई है और जल्द ही गठ नेता तय किया जाएगा। संजय राउत पर तंज कसते हुए महाजन बोले कि गिरे तो भी पैर ऊपर और कहा कि विपक्ष के पास एक भी मजबूत नेता नहीं है। 26 जनवरी के झंडा वंदन को लेकर महाजन ने साफ किया कि नासिक का फैसला मुख्यमंत्री करेंगे। धुळे असेल, नाशिक, अहिल्यानगर आणि मालेगाव येतो. पण मालेगावमध्ये आपल्याला परिस्थिती माहिती आहे, म्हणून 4 ठिकाणी मी कॉन्सन्ट्रेट केलं होतं. 4ही ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे. जळगावला आपली महायुती होती, नगरला त्या ठिकाणी युती होती आणि नाशिक आणि धुळे या मी त्या ठिकाणी 16 लढलेलो होतो. 4ही ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या संख्येत आमचे उमेदवार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जळगावला माहिती आहे, आमच्या युतीमध्ये आम्ही 46-27 जागा घेतलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74 पैकी 47% आमच्या त्या ठिकाणी आहेत. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50 धुळ्याची परिस्थिती अशी आहे की 19-20 नगरसेवक ठराविक भागात निवडून येतात, तिथे काही पूर्ण चालत नाही. पण 54 जागा उभ्या होत्या. 54 पैकी 50 जागा धुळ्यामध्ये कमळाच्या फुलावर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत 54 ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की एकतर्फी सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. नगरला सुद्धा 27 आणि 25 52 जागा 64 पैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून सगळा बोलबाला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच आहे. नाशिकला आपण बघितलं असेल, सर्वात लक्ष नाशिककडे होतं. या ठिकाणी 74 पैकी 75 पैकी या ठिकाणी 122 पैकी थोडी गल्लत होती जळगाव, तर 122 पैकी आम्ही 118 जागा लढलेलो होतो. 4 जागा आम्ही सोड दिलेल्या होत्या. तिथे काही उमेदवार फारसा उपलब्ध नव्हता आणि म्हणून 118 जागा आम्ही लढलो. त्यापैकी 72 जागा आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या. आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो. शिंदे सेना आणि अजितदादा हे एकत्र लढले. आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो. काही कारणामुळे जागेच्या वातावरण फिसकटलेली होती. पण या ठिकाणी एकतर्फी 72 जागा आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या कामामध्ये घेतलेल्या. आपण गटनेत्यांसंदर्भात काही आज गटनेत्याच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं असतं. म्हणून आज जळगाव होतं, या ठिकाणी नाशिक आहे, अहिल्यानगर आहे. या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. गटप्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत. धुळेच्या बाबतीमध्ये आमच्या एका नगरसेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅरालिसिसचा. त्यामुळे आजच्या ते शक्य नव्हतं म्हणून आम्ही 2 दिवस उशिरा आता आम्ही एकत्रितपणे सगळे पूर्ण उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो. पण धुळ्यात 2 दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना हजर ठेवावं लागतं. या ठिकाणी येतील आणि गट स्थापन करतात. भाऊ, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे. याकडे कसं वाटतं? नाही, मला वाटतं या बाबतीमध्ये मला कुठली अधिकृत माहिती नाही. आणि दिल्लीहून सरळ विचारून आपण बघतात की एवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल हे सुद्धा मला संधी मिळालेली नाही. तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे, बाहेर देशामध्ये आहे, ते लक्ष देऊन या परिस्थितीवर मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते, शिंदेसाहेब आहेत, ते मुख्यमंत्री महोदय असतील, काही ठिकाणी दादा असतील, त्या ठिकाणी एकत्रित बसून निर्णय करतील. डॉक्टर श्रीकांत शिंदे या सगळ्या संदर्भात म्हणाले, मनसेने पाठिंबा दिलेला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर बरं होईल, आम्ही सगळे मिळून सत्ता स्थापन करू असं ते म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही, पण मी पुन्हा सांगेन त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब ते बसून निर्णय करतील. काल परवा संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता आपला याच कार्यालयातला. या सगळ्या व्हिडिओमधून एक आपल्यावर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. ह्या व्हिडिओमध्ये मला वाटतं संजय राऊतांना काही काम राहिलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे. आणि तुम्हाला आठवतं का, आम्ही 10 वेळा बोललो असेल तुमच्यासमोर, ज्या सभेतही बोललो की उभाठाने एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी आमचा महापौर होतोय. खोटं ठरलं का? एकाने सांगावी. मी तुम्हाला 10 पहिल्या मोजून दाखवल्या त्या. मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्या ठिकाणी ठाणे असेल, त्या ठिकाणी पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, पण बाकीचं जाऊ द्या.
पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा 10 पैकी 15 पैकी तुम्ही एका ठिकाणी तुमचा महापौर आणतायत ते तत्वांत खरं ठरलं. कुठे नाही किड्यासारखे ते दगडासारखे तांदळातल्या खड्यासारखे त्यांना सगळे बाहेर टाकलेलं आहे. म्हणजे बोडबड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही. जे सगळे बोलबच्चे नाहीत सगळे बाजूला झालेले आहेत. आज राज्यामध्ये 29 महापालिका आहेत त्यापैकी 23-24 ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार आहे. आपण बघतात व 2-3 ठिकाणी सोडलं भिवंडी सारखं असेल, मालेगाव सारखं असेल, कोल्हापूरला थोडी ओळखांतरलेली मला वाटतं, परभणीत असेल, एक 3-4 ठिकाणी सोडले तर जवळपास 24-25 ठिकाणी महापौर हा महायुतीचा होणार आहे. भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे काय यांना ते अस्वस्थ झालेले आहेत. पण याच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. काय हो मेरी टांग उपर, यांची टांग उपरच असते. चाललंय त्यांचं परत रडगाणं. पण यांनी पुन्हा राऊतने सगळ्या शिवसेनेचा म्हणजे उभा त्यांचा सत्यानाश केलेला आहे. आता किती बडबड केली तर सगळे निवडणूक पुन्हा जिल्हा परिषद आहे तर त्याला तिथे सांगेल की एखादी जिल्हा परिषद आणून दाखवा. एवढी बडबड जर त्यांनी लोकांमध्ये करून गेली, संपर्क केला, भेटले तर मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी हाताला किती लागेल. पण सकाळपासून नुसतं समोरील भोगान बसायचं आणि आपल्या समोर बसायचं आणि काहीतरी बडबड करायची. लोक आता यांच्याकडे लक्ष देत नाही, कोणी लक्ष देत नाही. या निकालावर आपलं लक्षात आलं असेल तेवढा विक्रमी मतं लोकांनी भारतीय जनता पक्षाला दिले, महायुतीला दिले. पिंपरी चिंचवड बघा, पुणे बघा, आपण त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय राहिलं यांचं काही राहिलं नाही. नागपूर सारखं असेल या इथेच बघा तुम्ही 2 आकडे तरी पोहोचले. पण काय त्याची अवस्था झालेली आहे. पण बडबड करायची, खोटं बोल पण नेटाने बोल, पुन्हा पडल्यावर सुद्धा आम्ही सगळ्यात पुढे असं दाखवायचं आणि आपण चालू ठेवतो रोजची बडबड. विरोधकांना अजूनही प्रश्नी पडलेलं नाहीये. विरोधक असं म्हणतायत की संकटमोचक आणि त्यांचे हनुमान यांनी नेमकं 2 दिवसात काय केलं आम्हाला काहीच कळालं नाही, एकदम सगळे मतं फिरले. त्याच्या आधी काय होणार होतं? त्याच्या आधी काय होणार होतं? उगाच त्यांना फाजील आत्मविश्वास होता. आमचे 70 येत आहेत, आमचे 75 येत आहेत, फाजील आत्मविश्वास होता. तेव्हा बघा नाशिककरांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजींवर आहे. त्यांनाही माहिती आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता भाजपची आहे, सगळा देश भाजपमय झालेला आहे. आणि त्यामुळे जनता जनार्दन मतदार हे सगळे आमच्या बरोबरच होते. पण त्यांना खालून असं सांगितलं गेलं की नाही 70, 75, 80 ते आम्हाला रोजच आहे, ते आम्हाला रोजचं आहे. पण आम्हाला माहित होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही 80च्या खाली घेणार. आमच्या काही चुका झाल्यात त्या मान्य केल्या, तुमच्या समोर मान्य केल्या. त्या चुका जर आमच्या झाल्या नसत्या, आम्ही सगळे जर एक संघ असतो, मी तुम्हाला सांगतो की हा आकडा 95-100 पर्यंतच गेला असता. 95-100 गेलेलाच होता. पण आमच्या लोकांच्या काही चुका झाल्या त्यामुळे आम्ही सांगतो 20-25 जागा मागे आलो. अन्यथा यांना हातीचे मित्रपक्ष यापर्यंत काय बोलू, ते 25-26 पर्यंत आलेले आहेत. तर हे 10च्या ट्रेन हो. नाशिकचा गटनेता कोण असतो? खरंच त्या घटनेचा काही एवढा महत्वाचा विषय नाही. आता धुळ्याचं झालंय, जळगावचं ठरलं, नगरचं झालं, सगळ्यांनी तो रजिस्टर करतील का. आता नाशिकचं सगळं सुरू आहे. कुठेतरी चांगला सिनियर कार्यकर्ता असेल तर त्या ठिकाणी त्याची निवडणूक करू. पण तो पक्षातलाच असणार आहे की नव्याने आलेला असणार आहे? काय याच्यामध्ये काय नाही, सगळे पक्षाचे जातात. नवा याच्यामध्ये वादच नाही कुठे काही. मंत्रिमंडळामध्ये आपण आता किती नवीन आले मंत्री गेलेले आहेत. त्याच्यामुळे इकडे एकदा सगळ्या नद्या महासागरात बुडाल्या की ते सगळं सागरच तयार होतो त्यांचा. तशी ही वेगळी नदी आहे समुद्रात गेल्यावर पण ही वेगळी नदी आमच्या समोर आलेली असं आपण पुढे म्हणतो. ही गोदावरी आली, ही गंगा आली. थोडं पाण्याचा रंग वेगवेगळा असतो पण ते समुद्रातल्या रेक होतं ना. तुम्ही ओळखू शकाल का आता समुद्रामध्ये हे कोणत्या नदीचं पाणी असं नाही होत. हो, एबी फॉर्मवरून जो गोंधळ झाला होता त्यासाठी 20 सदस्यीय चौकशी समिती नेमलीत अशी ही माहिती सुरू तसेच त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आहेत